मला बाळासाहेबांचं म्हणणं बरोबर आहे. आपण जांभळं काढल्यानंतर बिया जो फेकून देतोय त्या जर बिया आपण एकत्र केल्या, त्या जर लावल्या तर त्याची रोपटी तयार होतील. प्रत्येक कुटुंबाला जांभळच काय, आंब्याच्या कोया असतील किंवा इतर काय असतील बियाणं, त्याचे रोप बनवून आपण देऊ ना प्रत्येकाला लावायला. उपासराव, मी जांभळाच्या बिया पण तयार केल्या द्या, आंब्याच्या कोया सुद्धा साठवल्या तिथं मारण्याच्या. सगळी झाडं लावणार मी. चिकूची झाडं लावणार, आंब्याची झाडं लावणार, जांभळीची झाडं लावणार, सीताफळीची लावणार, माशाची झाडं लावणार, चिकनची झाडं लावणार, आणि माशाची तुझ्या बापाने माशाची चिकनची झाडं लावली होती. रामभाऊ, संशोधन करा ना. संशोधन कराय काय मेंदूत बुरशी जाते काय तुमच्या? हा, लगेच चुका काढा. एक नंबर माहेर माणूस. लहानपणी काय करायचं, आम्ही जांभळ खाताना चुकून त्याला जांभळाचं